जळगाव शहरातलं सार्वजनिक गणेश मंडळ जर म्हटलं तर आझाद क्रीडा व सांस्कृतिक जे मंडळ आहे या ठिकाणी दरवर्षी अनोख्या या ठिकाणी आरस उभारल्या जातात आणि आतापर्यंत अनेक वेळा या मंडळाने पुरस्कारसुद्धा पटकावलेले आहे। यावर्षीसुद्धा या मंडळाच्या वतीने जे आहे आपल्या जगातलं पहिलं कम्प्युटर जे आहे परम 8000 परम या कॉम्प्युटरची या ठिकाणी प्रतिकृती दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि ती प्रतिकृती पाहण्यासाठी या ठिकाणी जी आहे नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याचं पाहायला मिळतं आहे। आपण आता ज्या ठिकाणी हे कॉम्प्युटर उभारण्यात आलेले आहे त्याच ठिकाणी आहोत आणि प्रचंड गर्दी अशी या ठिकाणी झालेली आहे। त्यामुळे कुठेतरी एकंदरीत या कॉम्प्युटरबद्दल जी आहे या ठिकाणी नागरिकांना माहितीसुद्धा दिली जाते आहे। पहिला कम्प्युटर हा कसा तयार झाला, त्याचा शोध कधी लागला, अशा पद्धतीने माहिती देण्याचा अनोखा प्रयत्न या मंडळाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आणि ही आरस पाहण्यासाठी नागरिकांची जी आहे मोठी गर्दी या ठिकाणी होत असल्याचं पाहायला मिळतं आहे। आपल्यासोबत या मंडळाचे जे आहेत पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय सांगणार दादा, दरवर्षी आपली आरस जी आहे ती शहरात प्रसिद्ध असते, यंदासुद्धा आपली आरस बघण्यासाठी मोठी गर्दी होते आहे। नेमकी काय आरस आहे, कशी संकल्पना सुचली आणि काय नेमका संदेश द्यायचा होता? आता हल्ली अध्यात्माला आम्ही तंत्रज्ञानाशी जोडलेला आहे। तर तुम्ही बघितलं असेल मागील वर्षी आम्ही नदीजोड प्रकल्प, INS विक्रांत, इस्रो, भारत आणि सियाचीनची बाउंड्री, आर्मीचे सगळे जे काही डेकोरेशन केलं, आता ह्या सगळ्या गोष्टींना जोडणारा एक महत्त्वाचा भाग बनला म्हणजे सुपर कॉम्प्युटर। हे सुपर कॉम्प्युटर आपण अमेरिकेला मागितलं होतं 1988ला। त्यावेळेस अमेरिकन सरकारने आपल्याला ते दिलं नाही। तत्कालीन प्रधानमंत्र्यांनी विजय भटकर साहेबांना, डॉक्टर विजय भटकर साहेबांना अपॉइंट करून हे कॉम्प्युटर 3 वर्षात बनवून घेतलं आणि तेव्हापासून आपल्या भारताची जी बाजारपेठ आहे किंवा तंत्रज्ञान आहे हे सगळं उद्योग समूह सगळे हे तेव्हापासून आपले विकसित होण्यास सुरुवात झाली। तर ह्या सुपर कॉम्प्युटरनंतर आपलं परमाणु परीक्षण म्हणा, जे काही डिफेन्स आहे, सॅटेलाईट आहे, औद्योगिक वसाहती ज्या वसल्या आहेत, देशातले जे क्लायमेट कंट्रोल आहे हवामान खातं ते सुद्धा काम करतं। भरपूरशा ज्या गोष्टी आहे भारतातल्या वैज्ञानिक भाषेत म्हटलं गेलं तर संशोधन त्याही याच्यावर होतात। शैक्षणिक सगळ्या काही गोष्टी आहे, विद्यापीठे सगळे त्या आज सुपर कॉम्प्युटरचा उपयोग करत आहेत। तर आज हे तंत्रज्ञान दिवसेंदिवस विकसित होत चाललेलं आहे। त्याच्यानंतर त्याच्यात अपग्रेडेशन आले आणि हे ज्यावेळेस इन्व्हेंट झालं 1991ला त्यावेळेस अमेरिकेने आपल्याला हे मागितलं होतं पण आपण दिलं नाही। ही जी आपलं सांगण्याचं तात्पर्य आहे की महाराष्ट्रातल्या एका छोट्याशा तालुक्यातून आलेल्या माणसाने एवढा मोठा आविष्कार हा केलेला आहे। लोकांना इंस्टा, फेसबुकचे झुकरबर्ग वगैरे हे माहिती आहे, भारतातील एखाद्या मराठी माणसाने एवढा मोठा आविष्कार केला हा माहीत नाही। हा एक सांगण्याचा संकल्प होता आणि मेसेज होता की हा पद्मविभूषण त्यांना मिळालं, पद्मश्री त्यांना दिलं आहे। एवढा मोठा माणूस आहे भारतातला, तो आज लोकांना माहीत नाही। मग आम्ही ती एक संकल्पना डोक्यात ठेवून लोकांना त्यांचं महत्त्व कळून दिलं सुपर कॉम्प्युटरचं आणि एखाद्या छोट्याच्या शहरातून आलेल्या माणसाचं। आजकाल विद्यार्थी पुणे मुंबईकडे शिकायला जातात, म्हणतात इकडे काही नाही तिकडे काही नाही। एवढ्या छोट्याशा जिल्ह्यात तालुक्यात शिकलेला माणूसही मोठे आविष्कार करू शकतो, हा सांगण्याचा आपला एक मेसेज आहे। दादा, हे जे आरस होती प्रत्यक्षात पहिला शोध होता आपल्या भारतातला किंवा जगातला म्हणता येईल त्याला, पण ही आरस उभारताना तुम्हाला किती परिश्रम किंवा मेहनत घ्यावी लागली, किती दिवस लागले? 2 महिने झाले आम्ही याच्यावर काम करतो। हा सगळा सामान जमा करणं, जिथे आहे तिथून अवेलेबिलिटी करणं, त्याच्यानंतर त्याचं इन्स्टॉलेशन करणं, त्याला चालू करणं। आज रस्त्यावर मंडप उभा आहे आणि आम्ही सर्व रूम बनवली, म्हणजे जो एखादी मोठा वैज्ञानिक असेल तोही विचार करू शकत नाही की रस्त्यावर हे उभं नाही करू शकत, पण आम्ही केलं आहे। तर आपण बघितलं की रस्त्यावर उभं करणं ही साधी गोष्ट नाही। जगात आजच्या जी भविष्यातली पिढी आहे या पिढीला नेमकं कॉम्प्युटर आज माहिती आहे, प्रत्येकाच्या हातात आला आहे। मात्र या कम्प्युटरचा जनक हा आपल्या महाराष्ट्रातल्या एका छोट्याशा खेड्यातला होता, त्याची माहिती आजच्या पिढीपर्यंत जावी, हा कॉम्प्युटर नेमका बनला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।